मी डॉक्टर सुरेखा वाघमारे, ऑब्स्टेट्रिशियन, गायनाकॉलॉजिस्ट अँड IVF स्पेशालिस्ट फ्रॉम मुंबई. आमच्या क्षेत्रामध्ये कंटिन्युअस रिसर्च होत आहेत, नवीन नवीन शोध लागत आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत. त्यामुळे ट्रीटमेंट खूप ॲडव्हान्स झालेल्या आहेत. आणि या ॲडव्हान्स ट्रीटमेंटमुळे मी प्रत्येक स्त्रीला हे सांगू इच्छिते की ती आई बनू शकते. फक्त तिने योग्य ट्रीटमेंट घेणं आणि त्याच्यामध्ये सातत्य राखणं हे खूप गरजेचं आहे. आज मी तुमच्याबरोबर फॉलिक्युलर स्टडी याबद्दल डिटेलमध्ये बोलणार आहे. फॉलिक्युलर स्टडीबद्दल बोलण्याच्या अगोदर मी सर्वप्रथम तुम्हाला नॉर्मल प्रेग्नन्सी राहते कशी हे सांगते. हे गर्भाशय आहे, त्याच्या बाजूला 2 ट्यूब्स आहेत आणि ही दोन्ही बाजूला हे 2 अंडाशय आहेत. ह्या अंडाशयामध्ये त्या ओव्हरीजमध्ये एक अंड तयार होतं. त्याची साईज वाढत जाते. एक ठराविक मिलीमीटर म्हणजे 18-20 मिलीमीटरच्या दरम्यान ते फुटतं आणि ते फॉलिपिन ट्यूब्समध्ये जातं. त्याच दरम्यान जर रिलेशन आले तर ते स्पर्म्स किंवा शुक्राणू वाहत वाहत ट्यूबमधून त्या अंड्यापर्यंत पोचतात आणि त्याचं फर्टिलायझेशन होतं आणि फर्टिलाइज झालेलं अंड परत वाहत वाहत पिशवीमध्ये येतं आणि ते इथे चिटकतं आणि इथे बाळ तयार होतं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की नॉर्मल प्रेग्नन्सी राहण्यासाठी ह्या ओव्हरीजमध्ये अंड तयार होणं किती आवश्यक आहे. आणि हे अंड तयार झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीच्या शरीरामध्ये अंड तयार झाल्यानंतर हे कमीत कमी 24 आवर्स फक्त जिवंत राहतं. आणि हे शुक्राणू राहतात ते ऑलमोस्ट 3 दिवस जिवंत राहतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की जे हे अंड तयार होणं आणि त्याच दरम्यान संबंध येणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि हा जो फर्टाईल पिरियड आहे तो एक्झॅक्टली काढून देण्यासाठी आम्ही फर्टिलिटी स्पेशालिस्ट फॉलिक्युलर स्टडी करत असतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की फॉलिक्युलर स्टडी किती महत्त्वाचं आहे. आत्ता आपण डिटेलमध्ये फॉलिक्युलर स्टडीविषयी बोलू. फॉलिक्युलर स्टडी कशी केली जाते हे आता मी सांगते. फॉलिक्युलर स्टडीमध्ये ही सोनोग्राफी स्टडी केली जाते. त्याच्यामध्ये एक व्हजायनल प्रोब असतो आणि तो छोटासा व्हजायनल प्रोब विथ पूर्ण असेप्टिक प्रिकॉशन घेऊन व्हजायनामध्ये इन्सर्ट केला जातो आणि त्याच्यामध्ये डायरेक्टली आपल्याला दोन्ही बाजूच्या ओव्हरीज आणि युट्रस डायरेक्टली आपल्याला दिसतं. दोन्ही बाजूच्या ओव्हरीजमधल्या फॉलिकल्स आपल्याला दिसतात आणि आपल्याला प्रॉपरली ते मेजर करता येतात स्क्रीनवर. कधी कधी पेशंट ही आणि प्रोसिजर अजिबात पेनफुल नाही आहे, खूप सेफ आहे, घाबरण्याचं काहीही कारण नाही. त्यामुळे फॉलिक्युलर स्टडी जर डॉक्टरने सांगितलं तर बिंदासपणे करून घ्या. काही पेशंटला ॲप्रिहेन्सिव्ह असतात काही पेशंट. अशा पेशंटला मी फॉलिक्युलर स्टडी किंवा सोनोग्राफी ॲब्डॉमिनली पण करते. त्याच्यामध्ये थोडंसं ब्लॅडर त्यांना पुल करावं लागतं जेणेकरून मला दोन्ही बाजूच्या ओव्हरीज दिसतील आणि युट्रस दिसेल आणि फॉलिकल्स एक्झॅक्टली मला मोजता येईल. अशा प्रकारे ही स्टडी जी आहे ती अतिशय सिंपल आणि पेनलेस आहे. आता आपण ना फॉलिक्युलर ट्रॅकिंग बघण्याच्या अगोदर आपण फॉलिकल म्हणजे काय हे सर्वप्रथम बघू. फॉलिकल म्हणजे काय, एक मोठं एक कंटेनर असतो, म्हणजे फ्लूइड फिल्ड कंटेनर यू कॅन से, आणि त्या कंटेनरमध्ये ते एग असतात. जे आपल्याला ओरीमध्ये जे फॉलिकल दिसतं तो खरं म्हणजे तो एग नसतो, तो एक बबल असतो आणि त्याच्यामध्ये फ्लूइड असतं, त्याला फॉलिक्युलर फ्लूइड म्हणतात आणि त्याच्यामध्ये एकदम छोटंसं म्हणजे 1.2 मायक्रॉनचं एक छोटंसं अंड असतं. ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही, सोनोग्राफीमध्ये ते अंड आपल्याला दिसत नाही. पण जेव्हा ते फॉलिकल रप्चर होतं तेव्हा ते अंड बाहेर येतं आणि ते ट्यूबमध्ये जातं. तर फॉलिकल आणि ते फॉलिक्युलर फ्लूइड असतं त्याच्यामध्ये प्रोटीन्स, मिनरल्स, हॉर्मोन्स असतात, जेणेकरून ते 8-15 दिवस जोपर्यंत अंड त्याच्यामध्ये आहे तोपर्यंत ते त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करत असतात. आणि जेव्हा ते फुटून ट्यूबमध्ये जातं तेव्हा ते न्यूट्रिशन हे ट्यूबमधले जे सिक्रिशन्स असतात त्याच्यातून त्याला ते मिळतं. म्हणजे जे फॉलिकल दिसतात ते अंडी नाही आहेत, ते एक फ्लूइड फिल्ड कंटेनर्स आहेत आणि त्याच्यामध्ये एक छोटंसं अंड असतं. तर हे फॉलिकल्स तयारच होतात कसे ओव्हरीमध्ये ते तुम्हाला सांगते. ते ॲक्च्युली होतात अंडर इन्फ्लुअन्स ऑफ हॉर्मोन्स. आपल्या शरीरामध्ये स्त्रियांच्या इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन्स होतात हे तुम्हाला माहिती आहे. ॲक्च्युली काय असतं की हा जो हार्मोनल ॲक्सिस आहे तो स्टार्ट फ्रॉम ब्रेन, हायपोथॅलॅमस, पिट्युटरी, देन ओव्हरी, देन युट्रस. म्हणजे हायपोथॅलॅमसमधून GnRH नावाचे हॉर्मोन्स मिळतात.
पिच्युटरीमधनं FSH हॉर्मोन सिक्रेट होतात, ते ओव्हरीमध्ये येतात आणि ओव्हरी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन नावाचे हॉर्मोन प्रोड्यूस करते. सर्वप्रथम इस्ट्रोजन नावाचे हॉर्मोन्स प्रोड्यूस होतात आणि फॉलिकलची साईज वाढू लागते. ती वाढलेली साईज साधारण 18 किंवा 20 mm पर्यंत इस्ट्रोजनचं प्रॉमिनंट असतं इस्ट्रोजन, आणि ते 18-20 mmचं झालं की एक LS सर्च होतो, ते अंड फुटतं, अंड बाहेर येतं आणि त्या फुटलेल्या अंड्याचा जो भाग आहे तो कॉर्पस ल्युटियम होतो, तो प्रोजेस्टेरॉन प्रोव्हाइड करतो. ते फुटलेलं अंड दरम्यान ट्यूबमधून युट्रसमध्ये येतं, फर्टिलाइज झालं त्याचं तर त्याचा एम्ब्रिओ होतो आणि हे प्रोजेस्टेरॉन तयार झालेलं असतं कॉर्पस ल्युटियमचं, ते त्यांना प्रोजेस्टेरॉन नावाचं हॉर्मोन देतं, जेणेकरून बाळाची ग्रोथ होते. अशी ही निसर्गाची एक छानशी किमया आहे आपण म्हणू. आणि आणखीन तुम्हाला सांगते की हे जे फॉलिकल जेव्हा तयार होतात, मोठे होतात, त्याच दरम्यान निसर्गाने अशी व्यवस्था केलेली आहे की युट्रसचं लायनिंगसुद्धा चेंज होतं. ते सुद्धा म्हणजे युट्रसची गादीही चेंज होते. त्याच्यामध्ये वेगवेगळे चेंजेस होतात, जेणेकरून जर तो एम्ब्रिओ आला आणि त्याच्यात इम्प्लांट झाला तर त्याचं बाळाची डेव्हलपमेंट होण्यासाठी गरजेच्या सर्व गोष्टी ह्या युट्रसमध्ये तयार केलेल्या असतात. म्हणजे फॉलिकलची ग्रोथ, फॉलिकल मोठं होणं, ते फुटणं, हे जे गोष्टी आहेत त्या किती इम्पॉर्टंट आहेत हे तुम्हाला कळलं असेल. आता आपण फॉलिक्युलर स्टडीमध्ये बोलूया. ॲक्च्युली फॉलिक्युलर स्टडीसाठीच आम्हाला एका महिन्यामध्ये पेशंटला 2-4 वेळा बोलवावं लागतं. कमीत कमी 2 ते 3 व्हिजिट फॉलिक्युलर स्टडीजसाठीच होतात. आता पहिली व्हिजिट कशी असते की आपल्याला पहिली व्हिजिट असते ती पाळीच्या साधारण 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी. त्या दिवशी आम्ही अँट्रल फॉलिकल काउंट बघतो. म्हणजे काय की टोकरीमध्ये किती अंडी आहेत आणि त्याच्यामध्ये गोल्डन अंडी किती आहेत, जी पुढे ग्रो होऊन आपल्याला एम्ब्रिओ देणार आहे किंवा बाळ देणार आहे. फॉलिक्युलर स्टडीसाठी असा एक पेपर असतो आणि त्यामध्ये आपल्याला डेट असते, पाळीचा दिवस असतो, राईट ओव्हरीमध्ये किती फॉलिकल्स आहेत, लेफ्ट ओव्हरीमध्ये किती फॉलिकल्स आहेत आणि त्याच्यासोबत एंडोमेट्रियम कसं आहे किंवा पाळीचं आवरण कसं आहे ह्याचा पूर्ण अभ्यास केला जातो. तर पहिली स्टडी ही होते 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी. नंतर आम्ही पेशंटच्या सायकलचा अभ्यास करून आणि अनुभवाने साधारण अंदाज येतो आम्हाला की फॉलिकल कधी ग्रो होईल किंवा किती साईजचं असेल, त्याप्रमाणे नेक्स्ट अपॉइंटमेंट आपण देतो. आता ह्या पेशंटला मी 30 तारखेला पाळी आलेली आहे, तिला आज 3rd डे आहे, अँट्रल फॉलिकल काउंट झाला. नंतर मी तिला 10 तारखेला 12व्या दिवशी बोलवलं. जर समजा तेव्हा ॲडिक्वेट साईज असेल अंड्याची तर मी तिला परत बोलवणार नाही, तिला लगेच फर्टाईल पिरियड काढून देईल. पण समजा तेव्हा तिचं समजा साईज कमी असेल, 15-16 असेल, तर नॅचरली मी तिला 2 दिवसांनी बोलवेन आणि तेव्हा मी तिचं फॉलिकलचं साईज बघेन. 18 किंवा 20 असेल तर तेव्हाच मी तिला फर्टाईल पिरियड काढून देईन. आणि नंतर तो फर्टाईल पिरियड दिल्यानंतर मी परत सेकंड हाफमध्ये तिचं परत बघणार की अंड फुटलं की नाही. म्हणजे थोडक्यात अंड ग्रो झालेलं बघितलं जातं, त्या अंड फुटल्यानंतर ते फुटलं आहे हे पण कन्फर्म केलं जातं. त्यामुळे आम्हाला एक्झॅक्टली तो फर्टाईल विंडो काढून देता येतो आणि जेणेकरून प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढतात. फॉलिक्युलर स्टडी करताना आमच्या बऱ्याचदा लक्षात येतं की काही पेशंटला युट्राईन फॅक्टर्स आहेत, लाईक पॉलिप आहे, फायब्रॉइड आहे, स्कॅन्टी एंडोमेट्रियम आहे किंवा ओव्युलेशनचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा PCOD आहे किंवा काहींचे अंडी बनतात पण फुटत नाही. अशा सर्व स्त्रियांसाठी मी नंतर डिटेलमध्ये व्हिडिओ बनणारच आहे, तर आपण तेव्हा जरूर भेटूया. वी क्रिएट लाईफ, वी गिव्ह हेल्दी इंटेलिजंट चिल्ड्रन्स टू द फॅमिलीज टू मेक ऑल फॅमिलीज हॅपी फॅमिलीज. हे आमचं ब्रीदवाक्य आहे.